इकडे बघ लिली, स्माइल. लिले मित्रांनो, ह्यो आहे आमचा कच्चा बदाम. अयो मला मारतोय हो, तर ओळखत नाही मला. नंदू झोपेतून उठलाय नेमकाच. नंदू तुझी झोप झाली? हा, कोण आहे रे मी? हा, 1 महिना झाला मला, मी घरी नव्हते आले. 1 महिन्यानं घरी आलेत मित्रांनो. आणि काय ओळखत नाही मला. नंदू हे निमू नि, ओ माय गॉड, रुसली. मित्रांनो बघा, निमीचा रुसण्याचा तरीका कसा आहे, छान आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा मला. निमी इकडे ये ना बाळा. रुसली तू? हा निमू. हा आहे आमचा कच्चा मँगो. ह्याच्याजवळ मी जात नाही कारण हा ना मारतोय. तसं बघा कसा रागानं बघतोय माझ्याकडे. माझ्यावर ते सांगा. ते रुसली आहे, रुसली आहे. हिला मनवण्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, ते मला कमेंट मध्ये सांगा. कारण ही माझ्यावरती रुसले. मी जवळपास 1-1.5 महिना घरी नाही आले. उठ चल तुला हसरायला नेते. बघा मित्रांनो, हे आमचं शेत आहे पुढचं, आणि तिकडं अद्रक दिसते, ती पण आमचीच अद्रक आहे. आणि कापूस वेचणं चालू आहे. जर कुणाकडे कापूस वेचण्यासाठी बाया असेल ना, तर नक्की आमच्याकडे पाठवून द्या. मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा, कारण खूप कापूस चांगला आहे आमचा वेचायचा. बघू शकता तुम्ही. हा सगळा आमच्या खालच्या नाडीचा परिसर आहे. हे पूर्ण पडीत आहे आणि इथं आमची बखार आहे. आणि ह्या याच्यामध्ये आमचे कच्चा बदाम निमी सगळे राहतात. इकडे चारा वगैरे आणि तिकडे घास आहे. आणि इकडे उकंड आहे. सॉरी, इकडे नाही, इकडे उकंड आहे. हा आणि हे 2 जण सख्खे भाऊ आहे. पण हे वाटत नाही, हा काळा आहे आणि हा गोरा आहे. पण तो जास्त क्यूट आहे. हा मला नाही आवडत. तुम्हाला कमेंटमध्ये तुम्हाला कोण आवडते ते नक्की मला सांगा. हे इथं ना एकदम गोल मोठा आंबा होता. तो वाऱ्या वादळानं ना पडून गेला, म्हणून हा असं कापलेला आहे. त्याची लाकडं होती. तिकडं नाही का इंजिन चालू झालं म्हणून इतके फास्ट उठले ना, मी कॅमेरामध्ये कॅप्चर नाही करू शकले. पण इतके डेंजर उठले सगळेच्या सगळे. आमच्या शेतामध्ये ना माझ्या पप्पानी सौर ऊर्जेचा लाईट आणलेला आहे. तुमच्या शेतामध्ये आहे का? जर नसेल तर नक्कीच घ्या. मस्त रात्री उजेड पडतोय, याचा रातभर चालतोय तो लाईट. आमच्या खालच्या नाडीत नाही का जांबाचं झाड आहे, आंब्याचे झाड आहे, त्याच्यानंतर अंजीरचं पण झाड लावलेलं आहे, त्याच्यानंतर सीताफळाचं पण आहे, लिंबूचं पण आहे, आणि हे जांभळीचं मोठं झाड आहे. आणि ह्या लाईनमध्ये पूर्ण नाही का आंब्याचे झाडं लावलेले. पूर्ण तिकडून पूर्ण एक बांध म्हणून बनवलेला आहे, आणि तिथं आंब्याचे झाडं लावलेले आहे. आणि इकडं आम्ही घास पेरलेला आहे सगळा. आता तो नाही आहे कारण तो पूर्ण कापलाय. आता तो नवीन नवीन छोटे छोटे उगत आहे इकडं. आणि आम्ही ना ह्या वर्षी शेतामध्ये फक्त अद्रक आणि कापूसच लावलाय सगळं, कारण दुसरं काहीच पीक घेतलं नाही ह्या वर्षी. माझ्या पप्पांना काही सोयाबीन लावली नाही, पूर्ण कापूस आणि अद्रकच आहे. आपण आता खाऊया जाम. हे बघा इथे जाम आहे, इसको तोडेंगे. आणि त्या वरती पण जाम आहे, कॅन सी. कुणाच्या शेतामध्ये असे जाम कमेंटमध्ये सांगा मला. खाली गेलं ते मशीन, बसा खाली. ए बस कच्चा बदाम. ह्याचं नाव तुम्हाला आवडलंय का? कमेंटमध्ये सांगा. आणि हा पण ना आजकाल मला मारतोय, बघितलं का? ये मार मला. तू बांधलेला आहेस, तू नाही येऊ शकत इकडं. तू माझ्याकडे असं बघू नकोस. तुला जरी खायचं असलं ना तर मी तुला नाही देणार आहे, कारण मला खायचं आहे. तू रोज खातोस माहिती आहे मला. चल स्माइल कर. हे कच्चा बदाम. हे बाबा मारशील तुम्हाला. आमची बकार आहे. आम्ही ह्या शेताला ना खालची नाडी म्हणतो, आणि खालची नाडीमधली बकार आहे. इथं बघा माझ्या पप्पानी ना झाडांचं असं कापून ठेवलं होतं. हे आता खराब झालं, याच्यावर कोणी बसत नाही. पण पहिले ना ह्याच्यावर मी अभ्यास करायचे पोलीस भरतीचा. हे आणि आणखीन हे येत आहे, आणि आणखीन एक तिकडं पडलं आहे. आणि बघा माझ्या पप्पाची चाबी ठेवण्याची टेक्निक बघा. इथे चाबी ठेवली आहे. आमच्या खालच्या नाडीच्या घरची चाबी आहे ही.
तर मित्रांनो काय म्हणता मग, या मग जाम खायला आमच्या इकडे. मस्त जाम आहे बघा, प्युअर आहे पूर्ण. आणि गोड पण मस्त आहे. आणि माझ्या ओळखीचे काही जण म्हणणार आहे की आम्हाला जाम घेऊन ये खायला, तर मी नक्कीच नाही आणणार आहे तुम्हाला, कारण आमच्या झाडाला फक्त 3 ते 4 जाम राहिले, ते पण मीच खाणार आहे दिवसभरात. त्यासाठी जाम नाही आहे आमच्याकडे. आमच्या बकऱ्याला ना भूक लागली आहे, तर त्यांना बसल्या अशा. तर मी ना त्यांना हे कंस टाकणार आहे सोलून. माझ्या मम्मीला मी फोन करून विचारलं काय टाकायचं, तर माझी मम्मी म्हणली हे कंस टाक त्यांना सोलून. मक्काचे कंस आहेत ते. आम्ही कंस सोलले, आता आपण बकऱ्याकडे घेऊन जाऊ. तर हे कंस बघून बकऱ्यांची रिॲक्शन बघू काय असते. ते बाई तुला नाही आणलं ते. ओ नो, 4 बकऱ्या आहे ना, मला तर वाटतं की 4 कंस बस झाले यायला. ओ ही उठली या, हिला समजत नाही आणखीन मी काय आणलं खायला. हे घे, हे तू घे, आणि हे तुम्ही दोघी जणी घ्या. आणि यांना पण भूक लागली आहे मला तरी वाटते, तर याला गवत टाकायचं सांगितलेलं नाही मला. पण तू भूक लागली आहे, तुला भूक लागली आहे का? हां हे कच्चा बदाम. यू आर माय स्वीटी प्युटी. त्यांना लागली आहे भूक, तर आपण हे गवत त्यांना टाकूया. हे बघा आता मला मारत होता हा, बघा कसं आलाय गवत खायला माकड. हे बघा कसं उठलाय. ते ना मस्त बसले, त्याच्यामुळे थोडी झोप आली आहे, म्हणून मी पण थोडी झोपणार आहे. ही राहिली बाज. आणि ह्या बाजीवर मी मस्त झोपती आहे मित्रांनो. गुड नाईट, बाय बाय.